सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे घरडीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. सर्वप्रथम माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप विश्वास ठेवून माझ्याकडे त्यांच्या पाल्याला संस्कृत विषयाच्या ट्यूशन क्लाससाठी पाठवलेलं होतं. एकंदरीत वर्ष आता संपत आलेलं आहे आणि वर्षभरामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींचे संस्कृत या विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. अध्यापनाच्या बाबतीत असेल, लेखन असेल, साप्ताहिक परीक्षा असतील, ते पेपर चेकिंग खूप चांगल्या प्रकारे करून देणं असेल, छोट्या छोट्या चुका दाखवून देणं असेल आणि परत नंतर तो पेपर पुन्हा सोडवून घेणं, या वेगवेगळ्या माध्यमानं विद्यार्थ्यांचं पाठांतर, लेखन खूप छान होईल अशा पद्धतीनं तयारी करून घेतलेली आहे. शाळेतील घटक चाचणी परीक्षेमध्ये प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय घटक चाचणी अद्यापर्यंत तरी आमच्या ट्यूशन क्लासचा विद्यार्थी हा वर्गामध्ये क्रमांक 1 वरच राहिलेला आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 80 पैकी 80 गुण मिळवलेले आहेत. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी 20 पैकी 20 घटक चाचणी परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत. 17, 18, 19, 20 पर्यंत आहेत सरासरी. आणि आम्ही खरंच भाग्यवान समजतो की आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आपापल्या वर्गामध्ये क्रमांक 1 वर राहत असतो. लातूरमधील अनेक नामांकित शाळातील विद्यार्थी वर्ग तशी संख्या आमच्याकडे कमीच असते, पण आलेला प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ पर्यंत जातोच आणि जावं, आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवावेत हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि जीवनामध्ये सगळ्यात कठीण कार्य काय असेल तर ते म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं सुसंस्कारिक बनवणं, संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळविण्यासाठी प्रोत्साहित करणं. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न भरपूर केलेले आहेत आणि हे पुण्याचं काम आम्ही समजत असतो. तर एकंदरीत CBSE असेल, 10वी स्टेट बोर्ड असेल, 9वी द्वितीय सत्र परीक्षा असेल, आता विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जायचं आहे. वर्षभरामध्ये प्रत्येक विषयाचा जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्या दृष्टिकोनातून खूप चांगल्यापैकी मार्क्स आपण मिळवायचेत. आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न, आपल्या शाळेतील गुरुजनांचं स्वप्न आणि तसेच आपल्याला शिकवणाऱ्या ट्यूशन क्लासेसच्या सर लोकांचं, मॅडमचं स्वप्न आपण पूर्ण करायचं आहे. आणि एन केन माध्यमाने या परीक्षेमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून अजूनही वेळ गेलेली नाही आहे. खूप चांगल्यापैकी अनेक वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि जर आपल्याला खरंच काही अडीअडचणी असतील तर आपण संबंधित शिक्षकांना फोन वगैरे करून प्रत्यक्षात भेटून त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेऊ शकता. आणि नेमकं हेच उत्तर असंच का आलं वगैरे काही प्रश्न, समस्या, शंका असतील तर त्या आपण दूर करून घ्यायच्या आहे. तर देव करो अशा प्रकारचे सुसंस्कृत विद्यार्थी, अगदी शिस्तप्रिय, सुज्ञ असे विद्यार्थी आम्हाला दरवर्षी मिळावत. आजपर्यंत तरी भरपूर खूप छान विद्यार्थी मिळालेले आहेत. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आहेत. साधारणतः 2007 पासून आम्ही 17-18 वर्ष झालं संस्कृत विषयाच्या अध्यापनाचं कार्य करतोय आणि मनस्वी खरंच सौभाग्यवाढी समजतोय. आणि आज माझ्या या प्रामाणिक कार्य केल्यामुळं, माझ्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळं निश्चित मी खूप समाधानी आहे आणि सुखी जीवन जगत आहे. आणि अनेक विद्यार्थीही आज खूप मोठमोठे पॅकेज मिळवत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. तर माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.